तब्बल 10 वर्षानंतर नागपूरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय सामना होत आहे आणि त्याला घेऊन नागपूरकर असेल किंवा विदर्भातील जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि आजपासून या 6 तारखेला होणाऱ्या सामन्याचं तिकीट वितरण देखील सुरू झालेलं आहे। विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ज्या सिव्हिल लाईन इथलं जे मैदान आहे त्या मैदानावर आपण बघू शकतो की क्रिकेटच्या या सामन्याची तिकीट घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर असेल विदर्भातले जे क्रिकेट चाहते यांनी गर्दी केलेली आहे। साधारण अर्धा किलोमीटरपर्यंतच्या या लांबच लांब रांगा आहे आणि तिकीट जेव्हा रांगेमध्ये लागतो एखादा दर्शक तेव्हा त्याला तिकीट मिळवण्यासाठी साधारण 3 ते 4 तासापर्यंतची प्रतीक्षा करावी लागत आहे। आपण बघू शकतो की आजच क्रिकेटचा फील आपल्याला पाहायला मिळत आहे। तिकीट घ्यायला आल्यानंतर इथे जे टी शर्ट मिळालं ते टी शर्ट देखील अनेकांनी खरेदी केलेलं आहे। किती वेळ झाला तुम्ही रांगेमध्ये आहे? आम्हाला 2 तास झाला आहे इकडे उभं राहून आणि तरी पण आमचा एक्साइटमेंट कमी नाही झाला। आम्ही खूप चांगलं वाटतं आहे, आम्ही इथे उभे आहे आणि खूप एक्साइटमेंटमध्ये आहे की मॅच पाहायला मिळेल। नागपूरमध्ये खूप दिवस झाले नागपूरमध्ये मॅच झाली नाही होती आणि इथे मॅच होणार आहे हे कळल्यावर खूप चांगलं वाटत आहे। कुठून आले तुम्ही? मी नागपूरमध्येच आहो, माझ्या इथेच राहणार आहे। किती उत्सुकता आहे? आता खूप गर्दी पण पाहायला मिळत आहे। मागच्या 2 तासापासून आम्ही इकडे उभा आहोत आणि 3 वर्षानंतर हा कार्यक्रम आपल्या नागपुरात होत आहे, तर एक्साइटेड सगळेच मुलं आहे इकडे। मध्यंतरी 2020चा एक सामना झाला, एक दिवसीय सामना 10 वर्षानंतर होता। 8 ओव्हरचा होता, मागच्या वर्षी तो झाला होता। पण ॲक्च्युली एक्साइटेड आहे सगळे, पण ॲक्च्युली हे मॅनेजमेंट थोडं चुकीचं आहे। काय झालं? कमीत कमी 3-4 सेंटर तरी ठेवायला पाहिजे तिकीटचे। सेंटर आहे, पूर्ण नागपूरचे लोक एक सोबत इकडे येत आहे, तर हे एक प्रॉब्लेमची गोष्ट आहे। खूप लांबून आलो आम्ही, जवळपास आम्ही 150। जर का तुम्ही बघितलं तर या सर्व दर्शकांनी ऑनलाईन तिकीट बुक केलेली आहे आणि ऑनलाईन तिकीट बुक झाल्यानंतर इथे येऊन त्यांना फिजिकली तिकीटची हार्ड कॉपी घ्यायची आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने विदर्भातले हे दर्शक इथे तिकीट घ्यायला आलेले आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील बंदोबस्त इथे पाहायला मिळत आहे आणि महत्त्वाची गोष्ट की फक्त नागपूरच नाही तर वेगवेगळ्या भागात नाही तर का तुम्ही इकडे पाठीमागे बघितलं ना तर ही जी रांग आहे ही साधारण अर्धा किलोमीटरपर्यंत इकडे अशी गेलेली आहे। दोन्ही बाजूनी 2 रांगा ठेवण्यात आलेल्या आहे। ऑनलाईन बुक झालेल्या तिकिटा आजपासनं वितरित केल्या जात आहे। या तिकिटा 5 तारखेपर्यंत सायंकाळपर्यंत वितरित केल्या जाणार आहे आणि जर जामठा स्टेडियम आहे विदर्भ क्रिकेट संघटनेचं त्या स्टेडियमवर 6 तारखेला हा सामना होणार आहे। आपण बघू शकतो की प्रेक्षकांमध्ये दर्शकांमध्ये किती या सामन्याला घेऊन उत्सुकता आहे। आजपासूनच क्रिकेटचा फील नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे आणि अनेक परिश्रम अनेक तासाची मेहनत घेतल्यानंतर जेव्हा ती तिकीट हातात येते तेव्हा त्या दर्शकाचा जो फील असतो तो देखील बघण्यासारखा असतो। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।